श्रीमंत लाडकीकडून पैसे वसूल होणार. लाडकींना लाभ सोडण्याचं दादांकडून आवाहन. लाडकीच्या यादीची फेरपडताळणी होणार. लाडकी बहीण योजनेमुळे सत्तेत आलेल्या महायुती सरकारसमोर आता ही योजना पुढे सुरू ठेवण्यासाठी कसरत सुरू आहे. 1500 रुपयांवरून 2100 रुपये कधी मिळणार याची उत्सुकता असतानाच लाभार्थी महिलांचं टेन्शन वाढवणारी बातमी आहे. ज्यांनी चुकीच्या पद्धतीने योजनेचा लाभ घेतलाय त्यांच्याकडून पैसे वसूल होणार आहेत असे संकेत मिळत आहेत. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी जालन्यात बोलताना लाडक्या बहिणींना धक्का दिलाय. गरज नसणाऱ्यांना या योजनेचे पैसे मिळणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. इन्कम टॅक्स भरणाऱ्या महिलांनीही या योजनेचा लाभ घेतला. त्यामुळे श्रीमंत बहिणींनी योजनेचा लाभ सोडावा असं आवाहन अर्थमंत्र्यांनी केलंय. तमाम माझ्या महाराष्ट्रातल्या मायमाऊलींना, माझ्या लाडक्या बहिणींना माझं आव्हान आहे की ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वर असेल त्यांनी जसं मध्ये पंतप्रधानांनी आवाहन केल्यानंतर जे सवलतीचा गॅस सिलेंडर घेण्याची गरज नाही अशांनी गॅस सिलेंडर सवलतीचे घ्यायचं बंद केलं, तशा प्रकारे आपल्या गरीब महिलांच्या करता ही स्कीम आहे. या योजनेचे 2,34,00,000 लाभार्थी आहेत. या योजनेचा 6वा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात 24 डिसेंबर पासून वर्ग झाला. आता 7वा हप्ता 26 जानेवारी पासून मिळणार आहे. अर्थमंत्र्यांच्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर या योजनेचे महत्त्वाचे निकष कोणते आहेत पाहूयात. लाडकीसाठी पात्रतेचे निकष. वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावं. कुटुंबातील सदस्य सरकारी कर्मचारी नसावा. कुटुंबातील सदस्य आयकरदाता नसावा. ट्रॅक्टर सोडून इतर 4 चाकी वाहनं नसावीत. अर्जांची फेरपडताळणी करून चुकीचा लाभ घेतलेल्यांना माहिती देऊ असं महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरेंनी म्हटलंय. संदर्भामध्ये सुद्धा माहिती दिली की आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन मध्ये अशा पद्धतीनं आढळल्यास त्यांना त्या संदर्भातली माहिती देऊन आता जसं 4-4.5 हजार बहिणी पुढे आलेल्या आहेत आणि त्या स्वतःहून शासनाला ते रिटर्न करत आहेत, तशाच पद्धतीनं ज्यांनी चुकीच्या पद्धतीनं घेतलेले आहेत त्यांना त्या संदर्भामध्ये एकदा तो डेटा आम्हाला जसा मिळत जाईल त्यांना त्या संदर्भातली माहिती दिली जाईल आणि राज्य शासनाच्या तिजोरीमध्ये तो त्या पद्धतीनं जमा केला. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकारला लाडक्या बहिणींना नाराज करायचं नाहीये आणि त्यामुळे सरकार सावध भूमिका घेऊन आवाहन करतंय. महाराष्ट्रातील सर्व पात्र महिलांना आणि मुलींना स्वावलंबी करण्याचं सरकारचं ध्येय आहे. मात्र यापुढे गरजवंतांनाच या योजनेचे पैसे मिळणार आहेत. तिजोरीत खडखडाट असताना मोठा आर्थिक भार असलेली ही योजना राबवताना तसंच पुढे 2100 रुपये देताना सरकारची दमछाक होणार आहे एवढं मात्र निश्चित. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.